वीसी चालू आहे ना, वीसी सुरू आहे ते इलेक्शन कमिशन सोबत वीसी सुरू आहे. एक वीसी सुरू आहे ना, वीसी सुरू आहे, इलेक्शन कमिशन सोबत. क्या बना रहेगा? कायची व्यवस्था आता जीवनची? स्वयंपाक का बनत आहे? आमच्या लेकराला बसायला जागा नाही. नहीं आता तुम्ही इकडे का बनत आहे? सोनबत का बना, क्या बना रहे? इधर रहेंगे भूखे हैं, नहाए नहीं, कुछ भी नहीं है हमारे यहाँ, खाना नहीं खाए, हम जैसा बना के खाएंगे सब लोग. ऐसा कौन बना रहा सब्जी? कौन बना रहा बोला सब्जी? शासन ने कभी खिलाया नहीं हमको, 3 दिन से शासन ने कुछ खिलाया नहीं. एक जन बोलो, एक जन बोलो. साहब के पास उनको भी खिलाएंगे. हमारे गरीब की क्या बोलते हैं, हिंदी में बता रही हूँ, मराठी में बता रही हूँ. जो स्वाद आहे आमच्या गरीबाच्या हातातला, तो स्वाद त्यांनी बी खाऊन पाहावा. आम्ही सांगून ना कलेक्टर साहेबांना की आमच्या हाताचा अन्न तू खाऊन बघा तुम्ही. आमच्या लेकरांच्या आमच्या लेकराला काहीच नाही. असं तो उपाशी मरून का आम्ही गरीब झाला तर उपाशी मरावा. तुम्हाला खुर्च्या भेटल्या तर तुम्ही खुर्च्यावर बसून कधी आराम करत्या, आम्ही नाही करत. आमच्या लेकरांना भीक मागतो, का खाऊन काय आमच्याजवळ ड्युटी आहे का? पिंचन भेटते तर पिंचनीच्या भरोश्यावर खाऊन आम्ही वनमजुरी करून खाणेवाले. वन नाही लागत आम्हाला तर का खावा, का लेकराला चारावा? लातूर नसरात आमचा परिवार आहे. आम्ही परिवार सोडून सदरी वन भटकतो. जागा ना भेटे, ओली जागा, घरात गेलं तर वास येते, बाहेर अंगणात आलं तर वास येते. कोणी लपवा, कोणी उलट्या करते, कोणी संडासला धावते, कोणाला बुखार येते. का करावा? मरा येतील, आम्ही मेल्याशिवाय नाही. नाही आता जनपर्यटनला पैसा आहे त्यांच्या मुंबईला. आता एक जण आला, आता दुबारा बारा येणारही नाही. तयार केलेली आहे. भारताची सोय लागत नाही. 20 वर्ष झाले या गोष्टीला. 20 वर्षापासून सरकारची नजर आमच्यावर नाही आहे. म्हणजे आम्ही भिकारी झाला म्हणून आमच्यावर काही नजर नाही पडत. तुम्ही ड्युटीवाले झाले म्हणून तुमच्यावर नजर आहे, आमच्यावर काहीच नाही. दरवर्षी आम्ही गटोडं घेऊन, दरवर्षी दुसऱ्याच्या घरी सामान घेऊन येऊ. कोणी चोरून गेलं कोण नाही जबाबदार, कोणी भरून देणार आहे जवळला सामान जाते आमच्या. हर साली नुकसान होते, हर साली नुकसान कोण भरपाई देते? सरकार येऊन देते, या कलेक्टर येऊन देते आमची भरपाई. आमच्या लेकरांना मुखबरांना देते का? एवढी भात अनुसारी आमच्या लेकराला वाढतं म्हणून म्हणते का? नाही. मग तुम्ही मस्त आरामशीर बसता. मोडून गेले, आमच्या घर बाजून गेले, कशा लेकराला धरून राहते. मुख्यमंत्री त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल साहेब आले, राजेंद्र में एक आणि त्यानंतर पहिले फुके सुद्धा आले पालकमंत्री. आम्ही 2 तारखेला कलेक्टर महोदय यांना पत्र दिलेला होता की आमच्या गावामध्ये पूर याच्या अगोदर किंवा नदीचे पाणी याच्या अगोदर आमची काहीतरी पर्याय सोय करावी, पण या लोकांनी केलं नाही. आणि आता घरामध्ये पाणी एवढं आलेलं आहे की आम्हाला घरामध्ये राहू शकत नाही. म्हणजे आमच्या त्या घरामध्ये आम्ही राहायला गेलो केव्हा भिंत पडेल, केव्हा आम्ही मरू याची गॅरंटी नाही. अशा घरात राहण्यापेक्षा कलेक्टर आम्ही हा मोठा वाडा आहे, या वाड्यामध्ये राहायला आलेले आहोत. जेव्हा आमच्या पुनर्वसनाचा मार्ग निघत नाही तेव्हा आम्ही इथेच राहू आणि इथं साहेबांना जेवण खावण करू. त्याची जाणीव नाही. आपल्या खुर्चीवर बसून राहतात. साधा त्या गावाला भेट सुद्धा त्यांनी दिली नाही का त्या लोकांची समस्या काय म्हणून. माझं एवढंच म्हणणं आहे की दरवर्षी असं काय प्रसंग येण्यापेक्षा त्या गावच्या 358 लोकांना जो सर्वे झालेला आहे तुमचा, त्या 358 लोकांना तुम्ही एक तर पुनर्वसन जागा द्या आणि त्यांचे घरं बांधून द्या.
किंवा एक साथ मध्ये त्यांना नुसतं रक्कम देऊन त्यांना कुठेतरी पुनर्वसन करा, एवढंच आमचं मागणं होतं. त्या अनुषंगाने आज कारजा गावचे सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत, बाधित लोक आलेले आहेत. त्यांचं मुलांचं शिक्षण जाते, त्यांच्या घरचं जे पीठ आहे, पिठलं आहे, राशन आहे, ते पूर्ण त्या नदीमध्ये वाहून गेलेलं आहे. आजच्या कंडिशनला घरं राहण्याला लायक नाहीत. जनावरांचे गोठे जरी सुद्धा चांगले आहेत, पण त्या माणसांना राहण्याला एक जागा नाही आहे. अशी शासनाला आम्ही विनंती करतोय. काल विधानसभेत परिणीजीने लावला प्रश्न लावला 22 गावचा. आमचा 22 गावच्या नंतर होईल. पहिले त्या कारजाच्या लोकांना तुम्ही ते पुनर्वसन करा आणि त्यांना व्यवस्थित जागा द्या आणि त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे, एवढी आम्ही शासनाला विनंती आहे. पण असे जिल्हाधिकारी जे गावाजवळ 2 किलोमीटरवरती पूर येत आहे आणि जिल्हाधिकारी स्वतः येत नाही, कुठे बोलतात जिल्हाधिकारी? आमचा रोष आहे त्यांच्यावरती, जिल्हाधिकाऱ्यांवरती. त्यांनी तुरंत रिपोर्ट बनवून शासनाला प्रदान करावी आणि यांचं पुनर्वसन करावं, एवढी आमची मागणी आहे. मला सांगा, अगर मागणी नाही झाली सामोरची पूर्वतयारी काय करणार? जलसमाधी घेऊ आम्ही त्या घरातून. याच्यानंतर आम्ही निघणार नाही, कारण की पावसाळा जस्ट सुरू झाला आहे. पहिल्याच महिन्यामध्ये, म्हणजे आता हे त्याला काय म्हणतो आपण, पहिलाच पाऊस, त्याच्यामध्ये पूर आला. अजून किती जरी पूर बाकी आहेत. त्यानंतर याच्यानंतर आम्ही निघालो आता तरी, पण याच्यानंतर निघणार नाही. आम्ही जलसमाधी घेऊ त्याच ठिकाणी. लोकांसोबत आम्ही स्वतः तिथं उभे राहू पाण्यामध्ये आणि जलसमाधी घेऊ. शासनाला आम्ही सांगू इच्छितो, कारण की या लोकांनी, शहरावाल्यांची फिकर आहे. या लोकांना शहरावाल्यांसाठी प्रोटेक्शन वाढ लागली. पाणी पूर्ण बॅकवर्ड त्याबद्दल मारून आला. त्या नरेंद्र भोंडेकर साहेबांना, आमदार साहेबांना त्या जलपर्यटनची चिंता आहे. जे सँक्शन करून घेतलं शिंदे साहेबांकडून, हजारो करोडचं ते जलसंचन आहे. त्याच्यापेक्षा अर्ध्या पैशामध्ये आमचं ते पुनर्वसन झालं असतं. ते महत्वाचं आहे की हे महत्वाचं नाही? लोकांचे जीव महत्वाचे नाही का? भोंडेकर साहेबांना सुद्धा समजत नाही का? आमदार साहेबांनी स्वतः त्यांचे नेतृत्व करायला पाहिजे, त्यांनी ते पुनर्वसनचा विषय लावायला पाहिजे आणि यांना मदत करायला पाहिजे कारदेवासियांना, अशी आमची विनंती आहे त्यांना. कारण की त्यांच्या हातामध्ये सर्व काही आहे. एवढे हजारो करोड यासाठी आणतात, विकासासाठी आणतात भंडारा शहरासाठी. कारजाने काय केलं? त्या लोकांनी काय केलं? यांच्याकडे जमिनी नाही, जायदादी नाही. काय करतात? नुसत्या मजुऱ्या करून ते पोट भरतात. आज मच्छा विकून पोट भरतात, मजुऱ्या करून पोट भरतात. त्यांनी कुठे जावं? कुठे जावं त्यांनी? जेव्हापासून गोष्ट सुरू बनलेलं आहे, झालाय त्याचा फायदा कमी पण मोठा जास्ती आहे. बंधाची प्रोटेक्शन वाढ झाली आहे. आपल्याकडे पाणी मिळतोय. दरवर्षी त्यांना लोकांचा सन्मान करतात. त्या लोकांचे घरं पुढे झालेले आहेत. ते लोक भरतात पाणी घेतल्यानंतर एका वर्षात परंतु अशी बंद काय झालेली आहे. आपण पाणी घेतल्यानंतर जिल्हाधिकारी आमच्या तिथं पाहायला सुद्धा आले नाही. या 2 किलोमीटरची कारदा आहे, त्या गावाला साधी भेट या लोकांनी दिली नाही. यांना किती काळजी आहे लोकांना. जेवढं जास्त म्हणतात आणि त्यांना कुठेतरी योग्य ठिकाणी हलवण्यात यावं. आणि याच विषयावरती त्यांनी हजारोपर्यंत आणल्या आमदारांनी, त्यांनी त्या गावात जाऊन पाहावं, त्या पर्यटनापेक्षा त्यांचं पुनर्वसन करावं, अशी मागणी त्या गावाला. या निवेदनावर साधी भेट नाही दिली. त्यावेळेस सुद्धा नाही दिली. लोकांसमोर काय होतं घेऊन राहिले काय सांगाल आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर? प्रेस नोट द्या ना, प्रेस
कलेक्टर साहेबांनी आमची व्यवस्था नाही केली तर आम्ही इथं पूल वगैरे करतो आणि इथंच आम्ही जेवण स्वयंपाक करून इथं जेवण करणार. म्हणून आम्ही हे सर्व साहित्य कपडे वगैरे आणले आहे, हे कपडे दिले आहेत, इथंच आम्ही आंघोळ पाणी करायला. अजून आमचं जशी आहे तसं नाही. पोलीस साहेबांना दिलं आहे. शॅम्पूवर हा व्हिडिओ मी मागे हा व्हिडिओ चावल पे अगर लगोगे आपण हे करून आंदोलन चिंता मिळत त्यानं केलं ना खाली गेला सकाळपासून पाहिजे. सकाळी आलो किती वाजता मी 6:30 वाजे इकडे आलो नाही असं ये ना आम्हाला तो गरम करायला पाहिजे. आम्हाला पाठपट मला 2013च्या कायद्यानुसार तर सगळं कामाला मोकळे करा. आम्ही आपल्या भाटवच्या घरी घर सांगून पेट्रोल चांगला बनवून साखरला भातच बनव. बनवा हा बनवा साखरला भात बनवा. दोन्ही आयटम चावल हल्दी और चाय पत्ती हाँ इसका बने. अरे ओरिजिनल आहे माझ्याकडे. पेटवून ना कसं भूक लागली ना मॅडम थोडा भात तर खाऊ द्या. नाश्त्याची सोय करा ना. नाही आम्ही सरकारसाठी आघाडी द्यायला नाही ते आमच्या घरात तुम्ही जे जाऊन दाखवते का आता स्वयंपाक तरी करून दाखवते का आमच्या घरात. आमच्या घरामध्ये तुम्ही तरी स्वयंपाक करून दाखवा. हो येते स्वयंपाक हो झाले आम्ही उपाशी येऊ पाणी आहे जेवण बोला ना बोलवलेला
अरे व्हिडिओ तो फोन नहीं आला काय कलेक्टर साहेबांनी जेवण नको द्या म्हटलं का जेवण द्या 3 दिवस झाले उपाशी आहो. शासकीय इथं आम्ही स्वयंपाक करतो, आग नको लावत. आमच्या घरामध्ये आग लागलेली आहे तर आम्ही कुठं जायचं? आमचे 10 वर्ष 15 वर्षापासून लोक ओरडत आहेत पुन्हा मात्र कारवाई करा म्हणून. आज त्यांचे घर पडले, एक मुलगा वाचला पडता त्या घरामध्ये दबता. म्हणजे आमची कुटुंब आम्ही पूर्ण उद्ध्वस्त करून द्यायचे का? नळाला पाणी आणा ना. भूक लागली, भूक लागली, भूक लागली. हे ते काल इट पडली तर फुटला. नळाला घ्या. हे अंदर कॅन आहे कलेक्टर साहेबांच्या कॅबिन मध्ये. त्याचं पाणी आणा. अतू कॅने जाणं पाण्याची. जेवण द्या एवढं नाही म्हणतात तोंडाला फक्त. क्या जोरात डोंबल झाला. जेवण द्या म्हणून घ्या नारा घ्या. भूक लागली नाना देऊ. भूक लागली जेवण द्या. भूक लागली जेवण द्या. जेवण द्या. भूक लागली जेवण द्या. भूक लागली जेवण द्या. जेवण द्या. भूक लागली जेवण द्या. जेवण द्या. भूक लागली जेवण द्या. जेवण द्या. स्वयंपाक तरी करू द्या मला. काय जेवण देत का? हो पाहिलं ना काही पाहिजे ना. हो पाहिजे का काहीतरी. पार्सल तरी आणून द्या मॅडम. पटकन पार्सल आणून द्या. बोला ना. असा लोक चला. पोलीस आले बोलवला म्हणते फक्त. पोलीस आले बोलवला तुम्हाला नाही बोलवला.
आणि जे सत्य परिस्थिती सांगा पूर्ण करा पाण्याची. जा ना तुम्ही अंदर जा ना. डब्याची सोय कराल तर भाऊ कराल. नारळ घ्या तुम्ही गुपचाप करायचे भाऊ तुमचे डबे नारळ घ्या ना गुपचाप घ्या. आवाज जोरात घ्या तुम्ही. तू मास्क खाली कर आपला. ते आता कोरोना नाही आहे खाली कर. चेहरे दिसू दे लोकांच्या व्हिडिओमध्ये. घ्या मॅडम घेऊ घे ना का नारळ देणं झाला मंगल तिकडे जा. पात्र भाऊ भूक लागली जेवण द्या जेवण द्या. भूक लागली जेवण द्या जेवण द्या. आमच्या गावाचं पुनर्वसन लवकर करा. आमच्या गावाचं पुनर्वसन लवकर करा लवकर करा. भूक लागली जेवण द्या जेवण द्या. भूक लागली जेवण द्या जेवण द्या जेवण द्या. भूक लागली जेवण द्या जेवण द्या जेवण द्या. भूक लागली जेवण द्या जेवण द्या जेवण द्या. आमच्या गावाचं पुनर्वसन लवकर करा. आयडी बनवा. प्रतिनिधी आयडी बनवा. शेतकरी आयडी हा ते बनवा. हॅलो बोल ना. काहीच नाही लागत मग तुम्हाला आपण बाहेरच बोलू. अंदर जायची गरज नाही. मी वेगळे काय भूक लागले भूक लागले भूक लागले. खुर्ची नाही तर खाली करा. इस शासन पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल. हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल. इस शासन पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल. इस शासन पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल. शासन पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल. क्या हक्का जान क्या हल्ला बोल क्या हक्का जान क्या हल्ला बोल. शासन पे हल्ला बोल हल्ला बोल. माझं काय म्हणणं आहे की तुमच्यातील जे प्रतिनिधी आहे साहेब आम्ही आता आतमध्ये येणार नाही. साहेबांना आम्ही जाणारच नाही. तुम्हाला जानेवारी साहेब तुम्ही काय बोलून आले? जानेवारी 8 दिवसाच्या अगोदर या ठिकाणी आलो होतो. या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी साहेबांशी आम्ही बोललो. प्रामाणिकपणाने बोललो. आम्ही त्यांना सांगितलं की चान्सेस वाढलेले आहेत. पाण्याचे पूर याची शक्यता आहे. त्या मागच्या वेळेस पण 358 लोकांना आम्ही बाहेर काढलं. रात्रभर जागलो.
यावेळेस फक्त एक पटवारी पाठवला या लोकांनी. या लोकांचे मागच्या वर्षीचे मरम्मत करण्याचे पैसे होते पुढे दाबून बसले. मागच्या वर्षीचे पैसे नाही भेटले. यावर्षी अजून पाणी पुरात घुसलं. तांदूळ गेले, गहू गेला, टीव्ही गेला, गॅस गेला. आणि आल्यानंतर त्यांनी साधं म्हटलं रेड आणि ब्ल्यूचा मी सर्वे करतो, पण ते त्वरित करतो आणि दुसऱ्या तुमच्या गावाला येतो म्हटले. पण ते दुसऱ्या गावाला सुद्धा आले नाही. एक साधी भेट नाही दाखवली माणुसकी याला त्यांनी भेट नाही दिली. आता तुम्ही म्हटलं त्यानंतर आम्ही आता इथं 15 मिनिटाची उभे राहिलो, पण तरी पण त्यांनी अंदर घुसून दिलं नाही. आता तुम्ही म्हटलं की त्यांना भेटायला जा, आम्हाला भेटायला यायचं ना. त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या समोर यावं. आम्ही पावसाळ्यात आज उठणार नाही, इथंच राहू आम्ही. आजच नाही, 8 दिवस आले इथं राहू. तुम्हाला लाठी मारायचे, दंडे मारायचे करणार नाही, तोपर्यंत आम्ही बोलणार नाही. त्याला लोक बोलवा, गावगावून लोक गारदामध्ये शेती राहत साहेब मजुरी करतात, मच्छी घेतात, विषय म्हणजे टाकलं त्यांच्या त्या नावात नंतर फोटो नंतर त्या लोकांना साधा मच्छर एवढं पाणी मच्छी काय करणार पाणी आली आहे. मागच्या वर्षीच्या पैसे अजून पण दिले नाही. एवढा मान गुरून नको जिल्हाधिकारी साहेबांना 2 मिनिटं बोला म्हणा. फक्त पुणे 2 मान बोला. आम्ही तिथं चर्चा करा, येऊन चर्चा करा बस. आणि संबंधित अधिकाऱ्याला पण बोलवा. पालकमंत्र्यांना फोन लाव. पुनर्वसन जे काही अधिकारी आहेत त्यांना बोलवा म्हणा इथं. सांगू एवढा माग गुरू नको यांनी. जेवढ्या तेवढे जण आपापल्या काही फोन करा, आणखी लोक बोलवा 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 तोपर्यंत जसं वेळ होत नाही तसं लोक येत राहतील. मग आता एका 2-4 गावचे 10 गावचे लोक 22 गावचे लोक येतो. पुनर्वसन आमच्या हक्काचं, पुनर्वसन आमच्या हक्काचं, पुनर्वसन आमच्या हक्काचं. पालकमंत्री साहेबांना सांगा त्यांना की कागदामध्ये पाणी घुसलं. या लोकांनी काहीच नाही केलं. लोकांनी आपलं सामान आपल्या हाताने काढलं. पूर्ण गहू तांदूळ सर्व वाहून गेला. हे दरवर्षीच होतं या ठिकाणी. पत्र नेहमी देतात साहेब. जिल्हाधिकारी साहेब बाहेर यायला तयार नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावा म्हणा पाहिजे. त्यांनी बाहेर येऊन निवेदन दिलं पाहिजे. हे हजार लोकांची काम आहे. आता त्यांना फक्त त्यांचे जिल्हाधिकारी त्यांच्या गेट समोर आम्ही बसले आहोत, आंदोलन करून आलो आहे. त्यांनी फक्त इथे येऊन आमच्याशी बोलावं. कारण की त्यांनी त्यांची व्हिजिट देतो म्हटलं, व्हिजिट नाही दिली. यांचे कोणी अधिकारी नाही आले. त्या लोकांनी आपल्या हाताने काय सामान काढला. उपाशी आहेत लोक. काही व्यवस्था नाही पुरवली या लोकांनी. हा कारदा म्हणजे भंडाऱ्यावरून 2 किलोमीटर आतमध्ये कारदा. आणि या जिल्हाधिकाऱ्यांची बदली झालीच पाहिजे. तो साहेब तात्काळ बदली झाली पाहिजे. साहेब आमचं म्हणणं एवढंच आहे की दरवर्षी पूर घुसतोय. आम्ही ठिकाणी पाणी रात्री 1:30 वाजेपर्यंत आम्ही सामान काढला, सर्व व्यवस्था करावली. फक्त एक पटवारी पाठवला साहेब एसडीओनी. तर पटवारी काय करणार होता. आम्ही ट्रॅक्टरची व्यवस्था केली. अन्नधान्य सर्व पडून गेलं साहेब. अर्ध्या रात्री पाणी चढलं साहेब. जास्ती दिवसात होतं कमी पाणी, पण रात्री अर्ध्या रात्री पाणी चढलं साहेब ते. आणि दरवर्षी आम्ही निवेदन देऊ आम्ही थकलेलो होत आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुमचा सर्वे तुम्ही करणार होते. 2 दिवसामध्ये तुम्ही म्हणणार होते की ते अधिकारी येणार होते त्या गावात सर्वे करासाठी. कारण की 22 गावाचं नाव सांगतात. परंतु कारदाची अशी स्फोटक परिस्थिती आहे का 358 घरं हे पूर्ण कुजलेले असतात. त्यासाठी म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं की 200 साहेब तुम्ही 5 मिनिटांनी या. त्यांच्या घराची हालत पाहिजे. एवढंच पाणी घुसायचं होतं साहेब. आपापल्या दिवशी पोरगा एक छोटासा आणला का त्या पोराला, तो पडला त्याच्यामध्ये ढिगाऱ्याखाली दबला साहेब. त्याला काढलं, ढिगाऱ्याखाली काढलं त्याच्या वडील आला साहेब. आमचं म्हणणं एवढंच आहे की हे का नेहमी दरवर्षीचं असं काय हजारो करोडचं तुम्ही प्रोजेक्ट देतात त्या ठिकाणी. त्या नदी किनाऱ्याला, त्याच किनाऱ्या बाजूला तिथं आमचं गाव आहे बसलेलं. त्या ठिकाणी एवढं बाधित होऊन आलं. लोक रात्री उठून पडतात, रोडावर येऊन झोपून आले साहेब जनावरांसारखे. हे प्रोटेक्शन वाल पूर्ण बंद केली. त्याच्या फ्लो पूर्ण त्या गावामध्ये जास्ती घुसला गावात. काय करावं साहेब. प्रोटेक्शन वाली झाल्यामुळे साहेब पंप हाऊस झाला तुमचा. पंप हाऊस झाला भंडारा सर पूर्ण कोरा करून दिला. तिथे एक फूट पाणी राहत नाही. पण तो जेवढा पाणी येते पुढे तो फक्त कारदाची कसा गाव त्याला लागून तो पहिले कारदा येतो. देवेंद्र फडणवीस खासदार आले. मग अजून काय पाहिजे साहेब. का बरं नाही. ब्ल्यू लाईनचे सर्वे करतो म्हणजे अजून पण सर्वे सुरू केलेलं नाही.
त्या दिवशी तहसीलदारही हो तसं आले साहेब आले होते साहेब. आपण एक ठिकाणी येणं वगैरे ज्यांना आवश्यक होतं ते केलं. बाकीची मदतही आपण त्यांनी काहीच कुठली नाही मदत केलं केली साहेब. साहेब सांगा बरं. मी इथून काय कुठली मदत केली सांगा. तुमच्या कुठली मदत केली सांगा तुम्ही. जाऊन जॉईन झाल्या मी आलो होतो आणि मला तुमची परिस्थिती नाही. आता पुढच्या कामाला गती द्यायला हा पण आमचे म्हणणं त्याच्यावर साहेब गती मिळाली पाहिजे ना. त्याच्यानंतरच्या डेव्हलपमेंट अशा आहे की मागच्या वर्षी मला ऑगस्टमध्येच राज्यस्तरावरची जी शेतकरी समिती असते त्यांनी मान्यता दिलेली आहे 22 गावांची. 7 नंबरला तुमचं गाव होतं त्याचं नाव पण साहेब अति संवेदनशील कारभार आहे. त्याच्यासाठी एक टप्पा राहिला होता तो म्हणजे आपला सर्वे गाईडलाईन सुद्धा वर्क ऑर्डर सबमिट झालेली एजन्सी नेमकी गेलेली ते काम करायचं लवकरात लवकर आपण प्राधान्याने हे गाव जे आहे हे गावांचा सर्वे आधी करायचं फार सोडले म्हणून त्या कार्यकाऱ्या अभियंता आहे ते आपण काय झालं आपण लवकरात लवकर तुला शासनाकडे सांगायचं आपला प्रस्ताव म्हणजे आपला पुनर्वसनाचा परंतु साहेब मागच्या वेळेस जो फ्लड आहे ज्यांना अतिउत्तम झालं पडले किंवा कोणाची नुकसान आहे, त्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले. मागच्या वर्षी साहेब आपत्ती असते निधी असते ना साहेब. आणि आता काही त्यांच्या बाबी असतात की त्या तहसीलदार आम्हाला अधिकार असतात आम्ही डायरेक्ट पैसे काढतो. काही बाबीसाठी शासनाकडून त्या विषयासाठी स्पेसिफिक निधी घ्यावा. घरांच्या पडझडीचा निधी घ्यायचा मागणी केली का साहेब मागच्या वर्षीच्या नाही आता पंचनामे झाले. काल वडीलला तयार केले आपण त्यातील तेवढे मागच्या वर्षी अजून नाही मिळाले. धीर कसं धरा म्हणतात तुम्ही. या वर्षी 7 घरं पडले. आताच्या परिस्थितीमध्ये थांबा परिस्थितीमध्ये त्या घरात आम्ही कसं काय राहायचं. काही घर जीर्ण झाले आणि रात्रीला एखादी भिंत पडली काही पडली गेला जिम्मेदार कोण नाही. आता समजा त्या घरामध्ये सांगायला आम्ही कसे राहणार. साहेब रेट डिव्हिडंडचे सर्वे तुम्ही लगेच उद्या सुरू करा. लगेच सुरू करा. जेणेकरून आम्हाला पुनर्वसन पाहिजे साहेब. आपला पूर बाधित आम्हाला एकशे पुनर्वसन नको पुनर्वसन पाहिजे. तुमच्या पत्रावर नाही ना संपूर्ण पुनर्वसन झाल्याच पाहिजे. साहेब 1 मिनिट थांबा ना तुम्ही थोडंसं पाणी जाते. तुम्ही जो पाणी उचलता भंडारा शहर आता मागच्या वर्षीपासून त्याला पूर येत नाही. भंडारा शहराची घर आमच्या इकडे तुम्ही मला सर्व कागदा डुबते. तो पाणी उचलता आणि टाकता कुठे नदीमध्ये टाकते ना. तो पाणी जाते कुठे बॅक होत तो तर कागदाला जाते ना. 3 दिवस पाऊस लागता का अतिवृष्टी नाही आली. 3 दिवस आहे ऐका फक्त 3 दिवस पाऊस आला. 3 दिवसामध्ये हे परिस्थिती आहे. अजून पावसाळा भरपूर बाकी आहे. मग काय होईल तुम्ही सांगा बरं. काय होणार आहे. म्हणजे आम्ही प्रत्येक जीवन द्यायचे का. नाही मला एक आश्वासन तुम्ही आश्वासन देता पण मला एक सांगा आपण आता भेटलो सर 15 दिवस झाले का 20 दिवस झाले असतील. या अधिकाऱ्यांनी जर आतापर्यंत सर्वे केला असता तर 2 दिवसामध्ये मला वाटतं एक गाव पूर्ण कंप्लीट होऊ शकतं सर्वेमध्ये. आपण सगळं डिजिटलाइज करणार आहोत. त्यासाठी थंड वातावरण हवा असते. आम्ही टीमसोबत बोललो आणि त्यांच्यावर पीछे हो जाओ ना. तर आपण त्यांना बोलवलं भेटलं नसल्यामुळे कशामध्ये जर लेवलमध्ये डिफरन्स झाला त्यांना जसं सेटेलाईट होते सगळं सर्वे जे सर्वे टीम सर्वे करायचं ते परवा येणार आहे. नाही माझं म्हणणं आहे तर पूर आलो तर ही योग्य वेळ होती साहेब. माझं म्हणणं आहे नाही
नुसार नाही, त्यांना जे लेवल्स आहे त्यांची जे लेवल असते त्या लेवलनुसार सर्वे होणार आहे. नाही असं सर लेवलमध्ये करता येत नाही का? सर लेवलमध्ये करता येत नाही का? सर लेवलमध्ये करता येत नाही का? तुम्ही लेवलमध्ये अरे भैया लाईव्ह चालू आहे. विषय बोलून चालूच होणार आहे. सर्व टीमची मी तुम्हाला भेटून देईन डायरेक्ट. तुमचे जे प्रश्न आहे त्यांना विचारू शकता. ते नाकारत नाहीच आहे. आता तांत्रिक दृष्ट्या फॉर्मॅलिटी आहे करून घ्यायची. त्याच्या PMM झाल्या फायनलाइज केल्या त्यांनी त्यांनी पाठवली चर्चाही केली याबद्दल. लेवल डिफरन्स आला त्यांच्या वस्तीमध्ये सॅटेलाईटचे उपयोग सगळं सर्व्हिस प्रॉब्लेम आपल्याला नंतर. मग आता आम्ही कुठे जायचं सर? विधानसभेची अगोदर कमिटी झाली. आता काय नाही. आज निवडणूक किती झाले ना? अन्याय नाही का सर? शासनाची मंजुरी आहे त्यानंतर तेव्हाच कमिटी झाली. तेव्हा रेडलाईन फुललाईनचा तुमचा विषय आला ना. आज 7-8 महिने झाले ना. किती दिवस झाले साहेब मंजुरी? किती दिवस झाले मंजुरी? 26 जूनचा झालं ना 1 वर्ष. निवडणुकीच्या अगोदर हा विषय झालेला आहे. रेडलाईन फुललाईनच्या विषयाला मान्यता मिळाली आहे. कमिटी तयार झालेली आहे. परिस्थिती आता केलं तर तीच परिस्थिती. पण माझं म्हणणं आहे की आपण ताडमेळ काय करतोय? भेळचं हे काय फार घेऊन आपण आता मला सांगा साहेब, आता पहिल्या पाण्यामध्ये 3 दिवसाच्या पाण्यामध्ये पूर आला. आता याच्यानंतर तुमची उपाययोजना काय मला सांगा. म्हणजे आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही सर आम्ही घराच्या तिथेच राहू. पर्याय चालणार नाही. या पुरामध्ये ते काही लोक बाहेर निघता ऍक्सिडेंट झाला. एक महिला पूर सोडायचं. प्राणी येतात, साप बेडवर राहतात, गोम बेडवर राहतात. कुणाला चावला कोणी तिथे आरोग्य विभागाची टीम राहत नाही. पण पुराचा विषय घेते सर. पूर ओसरल्यानंतरही आमची तेच परिस्थिती आहे. असं वाटते की आम्ही जागेवरच गेलो पाहिजे. 3 महिने 6 महिने 7 महिने त्या घरात राहू शकत नाही अशी परिस्थिती. आता आमची घरं तर अजून जास्त झाले असेल. पाणी गेलं आहे तर. त्या गावकऱ्यांची मानसिकता पूर्ण अशी संपून गेली आहे का त्यांना असं वाटतं की पुनर्वसन होणार नाही, आम्ही इथं मेल्याशिवाय राहणार नाही. असं लोकांचं काहीतरी सांगा तेव्हा जाऊ आम्ही, नाही तर जाऊ नाही. आता आम्ही कुठे राहतो? आम्ही इथून हटणार नाही. आम्ही हटणारच नाही. 22-24 पासून हा विषय सगळ्यांना जाणवत 2020 आमच्या गावाचा पुरा. आपण आता शेवटच्या टप्प्यात यासाठी सर जे 22चं तुम्ही केलं सर, ते 22च्या पुनर्वसन आम्हाला आम्हाला माहिती आहे काय झालं पाहिजे. त्या गावच्या लोकांना काय मिळालं पाहिजे. विषय असं केलं तर 1 वर्ष नाही सर. त्याच कारवाईमध्ये पुनर्वसनाची कारवाई होती सर. सेम कारवाई तीच आहे. पुनर्वसनाची कारवाई जागा उपलब्ध पाहिजे भाऊ. त्यासाठी जागा उपलब्ध आहे. अजून 2 वर्ष थांबायचं का? जागा नको सर. कायद्यानुसार मागा ना सर. कायद्यानुसार मागा. अभ्यास केला त्यांना बोलू देत जा ना मग. मॅडम अभ्यास आम्हाला अभ्यासाची गोष्ट पूर्ण आम्ही रात्री लागतो. तुम्ही जागत काय कागदामध्ये शांत हो जाओ. थांबा ना, थांबा. एक बोला. या ठिकाणी आहेत. एक गोष्ट सांगतो तुम्हाला बघा. माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या स्तरावरचे जितके काही गोष्टी आहेत ते 2023लाच आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. प्रस्ताव राज्य शासनाला पाठवून मंजूर करून आणलेला आहे. ब्लू झोन रेड झोनचा जो काही सर्व्हे आपल्याला यायचा तो आपण आपला सुरू केलेला आहे. आता तुमचा जो पुनर्वसनाचा ऐच्छिकचा विषय आहे किंवा पूर्ण पुनर्वसन तुमचा आक्षेप 14 ऑक्टोबर 2022 दिला नाही बरोबर यांचा. आणि तुमच्या कार्याची गरज आहे की आपल्याला पुनर्वसन पाहिजे बरोबर. या दोन्ही गोष्टींसाठी पण आपल्याला ब्लू लाईन सर्व्हेच लागणार आहे. तो सर्व्हे कारवाई ज्यावेळेस आपली झाली त्याच्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय त्या अनुषंगाने आवश्यक कारवाई पुढची करतीलच. परंतु जोपर्यंत ब्लू लाईन आणि रेड लाईनचा सर्व्हे होत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. त्याच्यामध्ये ही रेग आहे बरोबर.
तर त्याच्यासाठी तुमच्या आपसीमध्ये मतांतर नको करू द्या. नाही आहे मतांतर नाही सर. माझं काय म्हणणं कारवाई तीच आहे. आमची पुनर्वसनाची कारवाई करावी. कारवाई एकच आहे ना. फक्त एवढं आहे. उपाशी माणूस म्हणतो आता पाहिजे आणि तो भुकेलेला ज्याला भूक लागत नाही तो म्हणतो की आम्ही थांबू. समजतो साहेब यांची कंडिशन काम आहे. ते करतायत आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय याच्यामध्ये रेग्युलर आणि मान्य जिल्हाधिकारी महोदयांसोबत करण्याची आपली जितकी पण कार्यप्रणाली आहे. 2020 मध्ये प्रधान सचिव असीम गुप्ता आले होते. कारंजाला आले होते प्रमुख कारंजा. त्यांनी पण तो अहवाल दिलेला आहे की कारंजा गाव अतिसंवेदनशील आहे. त्याच्यानंतर जो जीआर निघालाय तो 22चा जो जीआर निघाला सर आले होते. त्याच्यानंतरच निघालाय तो. माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा आले होते आपले फडणवीस सर आले होते बघा त्यावेळेस. त्याच्यानंतर प्रधान सचिव आले तिथे येऊन गेले. त्यांनी पण अहवाल दिला अतिसंवेदनशील आहे कारंजा गाव. काळजी करू नका सर तुम्ही आम्ही कुठे राहायचं आता? सर नेता फक्त आश्वासन देऊन जाते. नेता फक्त आश्वासन देऊन जाते सर. तुम्ही एक अधिकारी आहात जे वेदा जाणू शकता आमच्या माणसं सारखेच आहेत. म्हणून आमच्या नेत्याने लक्ष द्या सर. मॅडम हो मॅडम कोणी हे करत नाही. मी राजकारण कोणा म्हणणार नाही. राजकारण मी टाकणार नाही. आता कसं कुठे राहायचं तो विचार करा. त्या घरात राहू शकत मी काय म्हणतो तुम्ही आता एक आपला प्रतिनिधी पाठवा. आता तुम्ही पाठवा. ज्या घरात पाणी गेलं किती अवस्था. आम्ही ज्या घरी आम्ही जेवढे घरात स्थलांतर केले ते तुम्हाला आम्ही घेऊन शाळेमध्ये 2 दिवस होईल. तहसीलदार प्रांतांना मागच्या वर्षीचे पैसे मिळाले तर कमीत कमी ते दुरुस्ती करतील. आता हे पंचनामे सुरू काहीच नाही तर आम्हाला रुमा बनवून द्या. नाही जाऊ द्या घरी. चालू होणार आहे. मग कुठे बोलले त्या राहू आम्ही. एक दिवसची बाय झालं मी बरी जाऊन दिला आणि घरी नेऊन बसा ना जी बसा ना. स्वयंपाक करून भूक लागली का तुम्हाला? बसा चला बसा आता. बसा ना तर तेव्हाच होती ना तुमच्या रांगाची व्यवस्था. बसा बसा पेटवा. बसा जेवणाची व्यवस्था. बसा 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 ना. तुम्हाला राहण्याची पाण्याची सोय नाही होत त्यामध्ये काही नाही. बसा बसा बसा. खिचडी बनवतो मी.